हाय एव्हरीवन. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज बनवायची होती गवारीच्या शेंगाची भाजी. मस्तपैकी शेतामध्ये गेले होते सगळेजण आणि आज गवारीच्या शेंगा तोडून आज मस्तपैकी भाजी बनवायची होती. आणि मुलंही इकडं खूप जास्त छान खेळत होती. मम्मी पप्पांना ना आज म्हणजे बाजारामध्ये घेऊन जायच्या होत्या शेंगा, त्यासाठी इथं तोडणी चालू होती बघा गवारीच्या शेंगाची मस्तपैकी. त्यानंतर ना इथे मम्मी ही आली होती गवारीच्या शेंगा तोडायला. नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझे डेलीचे ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. त्यानंतर इथे आम्ही मस्तपैकी अशी काही गवारीच्या शेंगा तोडून घेतल्या होत्या बघा. गावाकडलं वातावरण आणि गावाकडलं मस्तपैकी गावरान खाण्याची ना मज्जाच काहीतरी वेगळी असते. त्यानंतर ना इथे मम्मीने खूप साऱ्या गवारीच्या शेंगा तोडल्या होत्या. मुलं इकडं खूप जास्त छान अशी खेळत होती मस्तपैकी. त्यानंतर ना आम्ही शेतातून येताना गवारीच्या शेंगा वगैरे घेऊन आलो आणि मस्त गावाकडे आल्यावर मुलं ही खूप जास्त छान खेळतात. आणि इकडे भेंडीचं शेत आहे बघा, इथे मुलं खेळत होती मस्तपैकी छान. भेंडीलाही खूप जास्त छान अशा भेंडी लागल्या होत्या. एका साईडला भेंडी केली होती आणि एका साईडला गवारीच्या शेंगा होत्या बघा इथे मस्तपैकी अशा. आणि खूप जास्त सुंदर, ह्याला अजिबात फवारणी वगैरे कसलीच नाही आहे तरी देखील एवढ्या जास्त छान शेंगा लागल्या होत्या. त्यानंतर इथे पप्पांचं चाललं होतं की कुडी बनवायचं, ते आंबे उतरण्यासाठी यूज केलं जातं ते. त्यानंतर इथे मम्मीने मस्तपैकी अशा गवारीच्या शेंगा साफ वगैरे करून घेतल्या आणि आता भाजी बनवायची होती. मस्तपैकी आज मम्मीच्या पद्धतीने बनवले रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. त्यानंतर ना ते मम्मीने कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलं. तेल चांगलं गरम झाल्यानंतर ना कढीपत्ता टाकला आणि थोडीशी कोथिंबीर टाकली. हे सर्व चांगलं गरम झाल्यावर थोडंसं जिरं टाकून घेतलं आणि एक छोट्या साईजचा टमाटर आहे. हे सर्व व्यवस्थित चांगलं असं तेलामध्ये 1-2-3 मिनटं चांगलं असं फ्राय करून घ्यायचं मस्तपैकी. आता मम्मीने ना इथे गावाकडं म्हणजे घरीच हे काळं तिखट बनवलं होतं. तिखट नव्हतं, घरीच असं खलबत्त्यामध्ये वाटून बनवलेलं आहे बघा. खूप म्हणजे असा कलर काळा आला आहे आणि खूप जास्त छान म्हणजे छान टेस्ट येत आहे. काळ्या कलरचं आहे हे तिखट. मम्मीनं बनवलं होतं, खूप मस्त मसाला वगैरे वाटून बनवलं होतं बघा. ते टाकून घेतलं आहे. बाकी दुसरं कुठलेच मसाले वगैरे टाकले नाही आहेत. त्यानंतर ना मस्त स्वच्छ अशी गवारीच्या शेंगा धुवून घेतल्या आणि त्यात टाकून घ्यायच्या आहेत आणि मस्त 2-3 मिनटं चांगलं असं फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये. खूप जास्त टेस्टी झाली होती भाजी, खायला एक नंबर लागते. आणि गावाकडची ना कशीही भाजी बनवू द्या खूपच जास्त छान लागते. त्यानंतर ना मम्मीने आता इथे सर्व व्यवस्थित मिक्स म्हणजे थोडंसं मीठ टाकून घेतलं. त्यानंतर ना थोडीशी हळद टाकायची आहे बघा, 1 चमचा हळद वगैरे टाकून झाल्यानंतर परत एकदा सर्व असं व्यवस्थित मिक्स करायचं. 2 ते 3 मिनटं तेलामध्ये चांगलं असं परतून घ्यायचं. ह्या भाजीचा कलर असा दिसत आहे पण भाजी खायला एकदम छान होते, कारण जे मम्मीनं घरी वाटून बनवलेलं तिखट होतं ना खूप जास्त मस्त झालं होतं. त्यानंतर मम्मीने इथे गरजेनुसार पाणी टाकून घेतलं आहे. आता ही भाजी चांगली उकळत आहे तोपर्यंत इकडं मम्मीनं मस्तपैकी असा लसूण, कोथिंबीर आणि ना शेंगदाणे असे सर्व एकत्र वाटून असं मस्त शेंगदाण्याचं कूट तयार करून त्याच्यामध्ये टाकून घेतलं बघा. खूप जास्त छान. तोपर्यंत आपली भाजी शिजत आहे, मम्मी शेंगदाणे वाटत आहे. खूप जास्त मस्त वाटत होतं वातावरण गावाकडलं. हे सर्व मम्मीने असं काही वाटून घेतलं. हे बघा, बघू शकता तुम्ही मस्त असं याच्यामध्ये लसूण, कोथिंबीर आणि हे शेंगदाणे आहे ते सर्व एकत्रच मम्मीनं असं बारीक करून घेतलं होतं. खूप मस्त लागते अशी भाजी, एकदा नक्की बनवून पहा. आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण मी परत सांगत आहे. आणि मी मधी करत होते, मम्मी मला म्हणत होती काय चालले, थोडीशी माझ्याकडून भाजीही सांडली बघा इथं. आणि चुलीवरलं जेवण ना खायची वेगळीच मज्जा असते. खूप जास्त चांगली टेस्टी लागते चुलीवरचं जेवण. गावाकडं आल्यानंतरच असं चुलीवरचं जेवण खायला भेटतं. ह्या साहेबांचं खेळणं चालू होतं आणि इकडं पप्पा मस्तपैकी अशी कुटी करत होते गायांसाठी. पप्पांचं चाललं होतं आणि 9च वाजले होते तरी पण एवढं जास्त कडक ऊन पडलं होतं बघा. आता इकडे आपली भाजी साधारणतः शिजत आली होती, मस्त झाली होती अशी घट्टसर, खायला खूप जास्त छान लागते. तुम्ही एकदा नक्की बनवून पहा. नंतर इथे मम्मीनं भाजी अशी उतरून घेतली आणि मस्त अशी
ह्या मातीच्या भांड्यामध्ये ठेवली. यामुळे मातीच्या भांड्यात ठेवली ना भाज्या उन्हाळ्याच्या खराब होत नाहीत. त्यामुळे मम्मीनं मस्तपैकी अशी ठेवली. चला ओके बाय, भेटू मी